मित्रांनो, एकूण 2 पेपर आहेत. पहिला पेपर मराठी गणिताचा 75 प्रश्न 150 गुण. दुसरा पेपर 75 प्रश्न 150 गुण. दोन्ही पेपरमध्ये पात्र होण्यासाठी 60 गुण घेणं महत्वाचं आहे. खूप मुलांना इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये 90 गुण पडतात, परंतु मराठी आणि गणितामध्ये 58 गुण 56 गुण 2 आणि 4 मार्काने मुलं अपात्र ठरतात. त्यासाठी आपला प्रयत्न असायला, पहिलं टार्गेट, सर्वांनी टार्गेट तर गुणवत्ता यादीतलं ठेवलं पाहिजे, पण दोन्ही मध्ये सुद्धा पेपर कव्हर झाला पाहिजे. खूप मुलांना मराठी गणित पेपर कव्हर होत नाही. त्यासाठी गणितासाठी टायमिंग ठेवा. मराठीचा जेवढा लवकर पेपर करता येईल तेवढा वेळेत करा, फक्त अचूक वाचन करा. वेळ म्हणले की फक्त पर्याय गिरवू नका, विचार करून गिरवा. सगळ्यात महत्वाचं, ज्याला पूर्ण प्रश्न वाचता येईल त्याला 50% उत्तर ऑटोमॅटिक येणार. लक्षात ठेवा. प्रश्नचिन्हापर्यंत वाचा प्रश्न, पूर्ण प्रश्न वाचा. करेक्ट विचारलेला आहे का इनकरेक्ट शब्द पहा. अचूक शोधा विचारले आहे का चूक शोधा विचारलेला आहे बघा. योग्य अयोग्य आणि महत्वाचा पर्याय वाचा. तुम्हाला सवय असते पहिला पर्याय उत्तर आलं की राईट करायचं. ज्या वेळेस पण पर्याय पहिला उत्तर असेल त्यावेळेस थोडं थांबा, कारण तुम्हाला फसविण्यासाठी पहिला पर्याय जास्त उत्तर दिला जातो. पहिला पर्याय सुद्धा उत्तर असू शकतं, नाही असा भाग नाहीये, पण पहिल्या उत्तरामध्ये तुम्हाला डेंजर असतं. त्यासाठी थांबायचं, माझं खरंच करेक्ट आहे का पहा. आणि सर्वात महत्वाचं, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 व 3 किंवा सर्व पर्याय बरोबर हे सुद्धा पर्याय असतात. त्यासाठी वाचन व्यवस्थित करा. तुम्ही पर्याय व्यवस्थित वाचन केलात की तुम्हाला सोडवायचा एक क्रायटेरिया भेटतो, मला काय करायचं आहे नेमकं. आणि गणिताचा प्रश्न वाचायला शिका व्यवस्थित. त्याच्यात दिलेलं काय आहे, काढायचं काय आहे. खूप मुलांना प्रश्नच समजत नाही व्यवस्थित. त्याच्यामध्ये दिलेलं काय बाजूला काढायचंय आणि उत्तर ऑटोमॅटिक निघणार आहे. आता जाता जाता एकदा आपण गणितामधील काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचं थोडं काय रिव्हिजन मारूया, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आपल्याला हे आहे. ओके, जाता जाता थोडीशी उजळणी गणिताची. मित्रांनो, आपल्याला अपूर्णांकावर 4 ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण 2018 2017 मध्ये असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवा, अपूर्णांकाच्या त्यांच्यातील फरक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. फरक काढताना काय म्हणतो आपण, अंश आणि छेद यांचा गुणाकार करतो. ज्या अंशाला आपण गुणलो तो डाव्या साईडला लिहितो, डाव्या साईडचा असेल तर, आणि उजव्या साईडच्या अंशाला गुणल्यास उजव्या साईडला लिहितो. त्याच्यातील फरक आपल्याला काढता आला पाहिजे, म्हणजे लहान मोठेपणा. अपूर्णांकाची बेरीज विचारली जाते मित्रांनो, अपूर्णांकाची वजाबाकी विचारली जाते. मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सुद्धा आपल्याला विचारली जाते. दशांश अपूर्णांक लिहिताना खूप मुलं चुकतात, त्या चुका टाळा. पॉइंट खाली पॉइंट द्या आणि बेरीज वजाबाकी करा. त्यात अवघड काय आहे का, नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, अपूर्णांक हा घटक खूप महत्वाचा आपल्यासाठी. त्या सममूल्य अपूर्णांकाची जोडी शोधा, याच्यावर जास्त भर दिलेला असतो. त्यासाठी अपूर्णांकाचा सराव करा. त्यानंतर 5/9 मध्ये 5/9 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल, अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामध्ये असा प्रश्न आला की आपल्याला सूत्र लक्षात असायला हवं. जी बेरीज विचारली त्या बेरजेला जो अपूर्णांक मिक्स करायला सांगितलाय तो व्यस्त करायचा आहे आणि गुणायचा आहे. म्हणजे 5 गुणिले 9/5 आणि कंसाच्या बाहेर -1 करायचा आहे. 5 कटणार आहे, 9 मधून 1 गेला, 8 उत्तर येणार आहे. हा प्रश्न आता मी खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी असे प्रश्न करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, संख्या लिहा, अंकात लिहा किंवा अक्षरात लिहा, ह्या दोन्हीपैकी प्रश्न फिक्स असतात. कधी कधी रोमन संख्या दिली जाते, त्याला अंकात लिहावं लागतं. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये संख्या चिन्हात लिहावं लागतं. तुम्हाला व्यवस्थित पहा काय सांगितलेलं आहे. खूप वेळेस 40 ही रोमन संख्या विचारलेली आहे लिहायला. खूप मुलं 40ला 4 वेळेस x लिहितात, 90ला पण तसंच करतात, यल 4 वेळेस x लिहितात. पण लक्षात ठेवा, रोमन संख्येत कोणतंही अक्षर कंटिन्यू 4 वेळेस येत नाही, 3च्या वर तर येतच नाही. 40 म्हणले की लक्षात ठेवायचं XL आहे, 90 म्हणले की XC लक्षात ठेवा, 400 म्हणजे लक्षात ठेवायचं कुठं काय सांगितलंय, 400 म्हणले की CD आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. संख्या वाचता आली पाहिजे. कोटी अब्जेपर्यंत तुम्हाला संख्या येणार आहे. मी तर मुलांना सांगतो, ज्यावेळी तुम्हाला संख्या आली त्यावेळेस 1 दशअक्ष तक 1000
पूर्ण वाचा, कॉमा देत चला. आणि तुम्हाला जरी उत्तर आलं पर्यायामध्ये तरी शोधा, की सर्व संख्या ह्या वेळेस आपल्याला सारख्याच दिसतात. मित्रांनो, संख्या 22,500, 26,500 यात असते, तिथं गोंधळून जाऊ नका. त्यानंतर आपल्याला स्थानिक किमतीची बेरीज वजाबाकी विचारली जाणार आहे. कोणत्या अंकाच्या स्थानिक किंमत विचारलं ते बघा. दशक स्थानचा आहे का, एकक स्थानचा आहे का, 1000 स्थानचा आहे, 10,000 स्थानचा आहे. त्या ठिकाणी चुका होऊ देऊ नका. त्याची कधी कधी फरक विचारला जातो. त्याचप्रमाणे चढता उतरता क्रम आपल्याला विचारला जातो फिक्स. चढता उतरता क्रम मध्ये व्यवस्थित संख्या बघा, प्रत्येक स्थानावरील अंक बघा आणि त्यांची चढता क्रम किंवा उतरता क्रम करा. त्यानंतर कोणत्या अंकाची बेरीज किंवा वजाबाकी विचारली ते पहा. कधी कधी आपल्याला 4 अंक दिले जातात आणि 8 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवा म्हणतात किंवा लहानात लहान संख्या बनवतात. देतात 4 आणि बनवायला सांगतात 8. मग त्यावेळेस काय करायचं असतं, जो मोठा अंक आहे तो अजून 4 वेळेस घेत असतो आपण. 8 वेळेस विचारलेला आहे, पण तू लहानात लहान घेताना त्या ठिकाणी जर 0 असेल तर 0पेक्षा मोठी संख्या अगोदर लिहायची आणि पुन्हा 0 4 वेळेस लिहायचं. या गोष्टी व्यवस्थित करा. या ठिकाणी मुलं फसतात. स्कॉलरशिप पेपर तुम्हाला व्यवस्थित जाणारच, अभ्यास चांगला झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अंक देऊन संख्या बनवायला लावतात. बेरीज वजाबाकी व्यवस्थित करा. खूप मुलांना थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असतो, मला बेरीज वजाबाकी येते. मित्रांनो, तुम्हाला येते खरं आहे, पण आपला कधी कधी गडबडीमध्ये एक हातचा जरी राहिला तरी तो पर्याय चुकीचा तुमच्या पर्यायात असतो. ही गोष्टी लक्षात ठेवा. चुकीचा पर्याय तुम्ही केलेला हा पर्यायामध्ये आहे. त्यासाठी एक सुद्धा तुम्ही चूक करू नका. या ठिकाणी लहान मोठी संख्या आहे, त्याच्यातला बाण कुणीकडे करतात, ऑलवेज मोठ्या संख्येकडे बाण. हे लक्षात ठेवा. हे सिम्बॉल काय सांगतं, मोठ्या संख्येकडे, मोठ्या संख्येकडे सिम्बॉल करायचं आपल्याला. गुणाकार आणि भागाकार यावर तुम्हाला डायरेक्ट गुणाकार देऊ शकतात. मोठ्या संख्या घेऊन 785 गुणिले 576 व्यवस्थित मांडणी करा. काय सांगितलेलं आहे बघा. भागाकार तसाच विचारला जाऊ शकतो किंवा भागाकारामध्ये तुम्हाला भाजक दिला जातो, भागाकार दिला जातो, बाकी दिली जाते. त्या ठिकाणी भाज्य काढणं खूप महत्वाचं. सूत्र लक्षात ठेवायचं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याच्या कॅटेगरीत ठेवलात की उत्तर तुमचं ऍक्युरेट येणार आहे. कशाबद्दल माहिती दिली, वर्गणी गोळा केली असेल प्रत्येक मुलाकडून आणि एकूण पैसे विचारले असतील, ऑटोमॅटिक गुणाकार होणार आहे. अनेक वस्तू दिल्या असतील, त्याचे पॅक करायचे असतील तर भागाकार होणार आहे. साध्या साध्या कन्सेप्ट फक्त ऐन टायमाला विचार करायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. संख्या आणि त्यांचे अवयव विचारले जातात. म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या अवयव 13 39 दिलं जातं, 14 84 दिलं जातं, 15 60 दिलं जातं आणि 12 83 दिलं जातं. म्हणजे अवयव दिले जातात एकमेकांचे. मग तिथं जोडी लागते का, कोणती बसते का बघायचं. त्याचप्रमाणे समूल्य अपूर्णांकाला तसंच आहे. त्या सेम ह्याचा अपूर्णांक कोठे आहे बघायचं आहे. फक्त गोंधळ करून घेऊ नका. बेरीज वजाबाकी करताना काळजी घ्या. आणि खूप मुलं बेरीज वजाबाकीला सोपं समजतात आणि फसतात. मी तर म्हणतो तुम्ही प्रत्येक गणित हे मांडणी केल्याशिवाय करू नका. छोटी मांडणी करा, पण मांडणी करा. मांडणी केल्यावर एक आत्मविश्वासाला अजून बळ मिळतं. आणि समजा एखादा प्रश्न तुम्हाला आला नाही तरी घाबरायचं नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये छोटे एक पेन्सिल ना प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेला टच करायचं नाही. उत्तरपत्रिकेमध्ये जे आपल्याला गोल पर्याय रंगवायचा आहे तोच रंगवायचा आहे. एकाच टायमाला 2 पर्याय रंगवायचे नाहीत. 75 प्रश्न आहेत, 75च गोल झाले पाहिजे. काही मुलांना सवय असते 1 नंबर आधी वाटतो, नंतर 4 नंबर रंगवितात आणि 1 नंबर टिक करतात. त्यावेळेस तो प्रश्न खोडला जातो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दशांश अपूर्णांकाची स्थानिक किमतीची बेरीज विचारली जाते आणि वजाबाकी विचारली जाते. त्या ठिकाणी व्यवस्थित पहा. दशांश अपूर्णांक व्यवस्थित वाचा. तुम्हाला आपण ट्रिक्स सांगितलेले आहेत. फक्त आता गरज आहे कॉन्सन्ट्रेशन ठेवण्याची. तुम्हाला चांगले गुण पडणार यात शंका नाही. अचूकता आणि वेग दोन्ही गोष्टी जाणार. मित्रांनो, कागद मापनवर प्रश्न आहेच फिक्स. 1 रिम 480 कागद. 1 दस्ता म्हणजे काय, डझन. डझन शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला विचारला जातो. बरोबर. ह्या गोष्टी छोट्या छोट्या. 1 दस्ता 24 कागद, त्याला 2 डझन म्हणतात. म्हणजे तिथंच फिरवलं जातं. तुम्हाला डझन मध्ये विचारतात. पुढचं एकक काय विचारलेलं आहे. कधी कधी काय केलं जातं बघा, 500 गुणिले 1000 आणि पुढे डॅश डॅश 1000 विचारलं जातं. म्हणजे 500 आणि 1000चा गुणाकार करायचा आहे. पुन्हा ते तुम्हाला 1000 विचारलेलं आहे.
खूप मुलं एकक पुढचं बघत नाहीत. एकक बघा या ठिकाणी. नोटावर फिक्स प्रश्न असेल, क्रमांक बंडल दिलं जातं, 20 रुपयाचं बंडल आहे, या क्रमांकापासून या क्रमांकाच्या नोटा त्या बंडलात आहेत, तर एकूण किती रुपये? लक्षात ठेवा, बंडलाची शेवटची संख्या आणि सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या अगोदरची संख्या शेवटच्या संख्येतून वजा करायची. समजा आता 71 ते 100 या क्रमांकाच्या नोटा आहेत. मग आता आपण काय करायचे? 100 मधून 71 वजा नाही करायचं. 90% मुलं ह्या चुका करतात. 100 मधून 70 वजा करायचं, म्हणजे 30 नोटा होतील. बंडल 20चा असेल तर 30 गुणिले 20 600 रुपये करा. मित्रांनो, तास मिनिटावर प्रश्न असणार आहे. त्याच्यात प्रश्न कसा असणार आहे? ठिकाणाहून निघालेला वेळ असेल, पोहोचलेला वेळ असेल, तो वेळ काढायचा आहे, किंवा सामन्याची वेळ असेल ती काढायची आहे. आणि तास आणि मिनिटाचं रूपांतर दिलं जातं. तासाचं मिनिटात करा किंवा मिनिटाचं तासात करा. तासाचं मिनिटात करताना 60ने गुणतो आपण आणि मिनिटाचं तासात करताना 60ने भागतो. बेरीज करताना व्यवस्थित करा. खूप मुलं आपण जशी बेरीज करतो तशी करतात, तशा प्रकारे करू नका. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. पेंटागॉन 5 चौरस एकमेकाला जोडले जातात, बरोबर आहे. पेंटागॉन त्याला आपण म्हणू शकतो, काय म्हणतो? पेंटागॉन असतो तो एक प्रकारचा. त्याच्यामुळे पेंटागॉन आकृती लक्षात ठेवा. ओके, 5 असतात. 5 किती? 5. काही त्या ठिकाणी 6 आले की लगेच तो पेंटागॉन नाही म्हणून सांगायचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पेंटागॉनच्या आकृतिबंधावर प्रश्न आहे. आकृतिबंध कशा प्रकारचा आहे? संख्या कमी होत जाते का वाढत जाते? किंवा आकृतिबंधामध्ये आकृती दिली जाते. आकृती कशा प्रकारे पाकळी फुलाची कमी होत जाते का वाढत जाते? ह्या गोष्टी बघा. किंवा रेषा असतात. ओके, शेकडा फिक्स, टक्केवारी फिक्स. कशाचा शेकडा विचारला? थोडा विचार करा. 60चा शेकडा विचारला, कधी कधी 80चा शेकडा विचारतात. त्याच्यातून 80चा 25 शेकडा वजा 60चा 20 शेकडा बरोबर किती? त्यावेळेस प्रत्येकाचा शेकडा काढा. कधी कधी बागेतल्या झाडावर प्रश्न विचारला जातो. एका बागामध्ये एवढे टोटल झाडे आहेत, त्यातले आंब्याचे 10% आहेत, डाळिंबाचे 20% आहेत, पेरूचे 5% आहेत, तर राहिलेले जांभळाचे किती? असे प्रश्न असतात. त्यावेळेस ॲक्युरेसी ठेवा. काय करायचं आहे? सर्व टक्क्याची बेरीज करा, 100 मधून वजा करा. जे टक्के राहतील जांभळाचे ते टक्के ह्याचे आपले, त्याच्यावरून आपले उत्तर काढायचं आहे. प्रत्येकाचे शेकडा काढत बसू नका. ओके, सरळ व्याज आपण त्याला मोदक म्हणतो. मुद्दल ग गुणिले दर गुणिले काळ छेद 100. सूत्र ॲक्युरेट लक्षात ठेवा. सरळ व्याज मुद्दल दोन्ही एकत्र आले की रास होते. प्रश्नात काय विचारलं बघा, रास विचारला असेल तर आलेल्या सरळ व्याज हे मुद्दलात मिसळून पुन्हा रास लिहा. एकूण रक्कम विचारली असेल. नुसतं सरळ व्याज विचारलं असेल तर सरळ व्याज लिहा. अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर, यावर प्रश्न डेफिनेट असतो किंवा उलट सुद्धा होऊ शकतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. काय सांगितलेलं आहे? दशांश अपूर्णांकात तसंच आहे. 81/100 असेल त्याचं रूपांतर विचारलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या वाचताना. तुम्हाला परिमितीवर प्रश्न असणार आहे. क्षेत्रफळ दोन्हीपैकी 1 असणार आहे. फरशा जर आल्या तर खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. आयताकृती खोली असेल तर लांबी गुणिले रुंदी वर करायची खोलीचं, आणि फरशीचं लांबी गुणिले रुंदी खाली करायची. चौरसाकृती असते, बाजूचा वर्ग वर करायचा आणि चौरसाच्या बाजूचा वर्ग खाली करायचा. कशाचा आकार आहे बघा, हे सूत्र लक्षात ठेवा. फरशीचं मैदानाभोवती जर फेरी मारलेली असेल, कुंपण 100% फेरी म्हणजे परिमिती म्हणायचं आहे. प्रथम परिमिती काढायचं आहे, किती फेऱ्या झाल्या त्याने गुणायचं आहे. कधी कधी कुंपण घातलं जातं. प्रथम परिमिती काढा, त्याला कुंपणाच्या किती दुहेरी तिहेरी किती झालं बघा, त्याने गुणा. कधी कधी तारेचा दर दिला जातो, त्या तारेने त्याला गुणा. मित्रांनो, कालदर्शिका म्हणजे दिनदर्शिका, त्यावर फिक्स प्रश्न आहे. त्या महिन्यात तारीख विचारली असेल तर 1 तारखेचा वार 29ला असतो, 2चा 30ला असतो, 3 तारखेचा वार 31ला असतो. याचा उपयोग करा. वर्ष पुढले विचारले का अगोदरची तारीख विचारली हे पहा. वाढदिवस विचारला आहे का जन्मदिवसापासून वार विचारला आहे, ह्या गोष्टी समजून घ्या. सेम वार तुम्हाला माहित आहेत, कोणत्या वारी कोणते येतं. विसरू नका आता. आणि आता टेन्शन घेऊ नका. कालच्या नवोदयच्या पेपरचा आजचा संबंध लावू नका. आजचे वेगळे पेपर आहेत दोन्ही पण. या ठिकाणी मित्रांनो त्रिज्या व्यासावर प्रश्न विचारला जातो. त्रिज्या आणि व्यास याच्यात गोंधळून जाऊ नका. त्रिज्या ही व्यासाच्या हाफ असते, व्यास हा त्रिज्या दुप्पट असतो. त्रिज्या जर 8 असेल तर व्यास हा 16 असणार आहे.
व्यास हा 20 असेल तर त्रिज्या ही 10 असणार आहे. कोण कोणाच्या दुप्पट कोण कोणाच्या निमपट लक्षात ठेवा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. माहितीच्या आधारे जर उत्तर विचारलं तुम्हाला, चित्रालेख दिला जातो, त्यावेळेस प्रमाण खूप महत्वाचं आहे. प्रमाण काय? एकाच 10 आहे, एकाच 5 आहे. त्या प्रमाणावरून आकृत्या शोधायच्या. मुलं काय करतात, 5 चित्र दिसले, उत्तर 5 आलं. प्रमाण खाली किती आहे? 8 आहे. 85 40 कर. टोटल मुलांची, टोटल आंब्याची संख्या विचारली असेल, टोटल इकडे चित्र बघ आणि प्रमाणाने गुण. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा व्यवस्थित सोडा मित्रांनो. बुद्धिमत्तेमध्ये कुठ प्रश्नावर भर द्या. नातेसंबंध शोधताना नातं स्वतःला समजून घ्या, नातं सोडवा व्यवस्थित. आणि एखादा प्रश्न कोणता अवघड वाटला तुम्हाला, त्या ठिकाणी वेळ घालू नका. कारण शेवटी तुमचे 10 ते 15 मिनिट उरणार आहेत. त्यावेळेस तो वेळ तुम्ही तिथं द्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं, प्रश्न एखादा आला नाही तर प्रश्नपत्रिकेवर स्टार केला, इकडे उत्तरपत्रिकेवर क्रमांक बघा. 15वा प्रश्न जर तुमचा राहिला असेल तर उत्तरपत्रिकेवर 15वा सोडवा. तिथं तुम्ही स्केल धरा आणि 16 पासून खाली सुरू करा. एक प्रश्न जर चुकला तर अख्खी लाईन चुकू शकते पूर्ण. वर्षभर केलेल्या अभ्यासात सगळं पाणी पडेल मित्रांनो. पेपर तुम्हाला चांगला येणार आहे, कारण तुमचा अभ्यासच 100% झालेला आहे. फक्त गरज आहे आता वेळ, टाइम मॅनेजमेंट करणे. मराठी गणिताला वेळ पुरत नाही. त्यासाठी मराठी होईल तेवढं वाचन करून अचूक सोडवायचं आहे. तुम्हाला गणिताला 1 तास तर द्यावाच लागेल, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करा, घाबरू नका. अचानक जरी गणिताचा पेपर तुम्हाला वाटला मला थोडा कसा वेगळा गेला असेल, इंग्रजी बुद्धिमत्ता आहे, तिथं कव्हर होऊ शकतं. पण माझं म्हणणं आहे, दोन्ही पेपरमध्ये आपल्याला 130-130च्या वर अबाव मार्क पाहिजे. 260चं टार्गेट ठेवायचं, तेव्हा 240 पडते. जे 280चं टार्गेट ठेवतील तेव्हा ते 260 वर येतात. बघा, टार्गेट जेवढं मोठं असेल तेवढं आपण तिथवर पोचायचा प्रयत्न करतो. 300चं टार्गेट ठेवलं, 280ला याल आणि 100% सांगतो तुम्हाला चांगले मार्क पडणार. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, डायरेक्ट कोणताही प्रश्न गोल करू नका. पेपर झाल्यास मला नक्की कळवा पेपर कसा गेला. मराठीचे उतारे, संवाद, कविता किंवा परिचय ज्यावेळेस विचारेल त्यावेळेस 3ही वाक्य वाचा, कारण ते 3ही वाक्य प्रश्न एकमेकाशी अटॅच असतात. त्यासाठी परिचय व्यवस्थित वाचा, काय सांगितलं आहे. समानार्थी शब्द पर्यायात आहे किंवा नाही हे विचारलं जातं. तुम्हाला सवय असते आहे शोधायची. अलंकारिक शब्दाची जोडी विचारली जाते, नसलेली विचारली जाते. पूर्ण प्रश्न वाचा मित्रांनो. पेपर कसा गेला नक्की मला माझ्या मोबाईल नंबर 96 73 65 52 13 या नंबरवर कळवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.